ठाणे कल्याण लोकसभेबाबत शिवसेना आणि भाजपाचा वाद आता मिटलेला आहे। ठाणे कल्याण लोकसभा जागा शिवसेनेला मिळणार, मात्र नाशिकवरील शिवसेनेचा दावा त्यांना मागे घ्यावा लागणार आहे। शिवसेनेला नाशिक सोडावं लागणार, त्या बदल्यात ठाणे मिळणार अशी बातमी आता समोर येते। तर ठाणे आणि कल्याण लोकसभेबाबतची मोठी बातमी म्हणावी लागेल। शिवसेना भाजपाचा वाद आता मिटलेला आहे। ठाणे कल्याण लोकसभा जागा या आता शिवसेनेला मिळत आहे। ठाणे आणि कल्याणची जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार आहे। नाशिकवरील दावा मात्र सेनेला मागे घ्यावा लागणार आहे। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी पंकज जळवी। पंकज, शिवसेना आणि भाजपाचा वाद मिटलाय का? ठाणे कल्याण लोकसभेबाबतची काय बातमी समोर येते? मी त्याच्यावरती कदाचित पडदा पडायची शक्यता निर्माण झालेली आहे। ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नाशिक या 3 जागांवरचा वाद जो आहे तो चिघळला होता किंवा त्याच्यावरनं अडचणी निर्माण होत होत्या महायुतीमध्ये। पण ठाणे कल्याण ही जागा जी आहे, ठाणे लोकसभा मतदारसंघ आणि कल्याण डोंबिवलीचा मतदारसंघ जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडण्यावरती जवळजवळ शिक्कामोर्तब झालेला आहे। मात्र ठाणे आणि कल्याण डोंबिवलीच्या अगेन्स्ट एकनाथ शिंदे यांना नाशिकच्या जागेवरती जे आहे तो पाणी सोडावं लागणार आहे किंवा नाशिकच्या जागेवरचा दावा जो आहे तो सोडावा लागणार आहे। म्हणजे नाशिक आणि कल्याण डोंबिवली आणि ठाणे याच्यावर तिला जवळजवळ सुटल्यात जमा आहे। आता कल्याण डोंबिवलीमधून श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार असतील हे जवळजवळ निश्चित आहे। मात्र ठाणे या मतदारसंघातून प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक की नरेश मस्के याबाबतचं प्रश्नचिन्ह अजूनही कायम आहे। त्यामुळे या मतदारसंघातला वाद सुटल्यानंतर आता जागा वाटप कधी जाहीर करतील याच्याकडे लक्ष लागलंय। मात्र याची अधिकृत घोषणा अजून व्हायची आहे। हा वादावरती पडदा पडल्या सूत्रांकडून जी आहे ती माहिती मिळते। मात्र अजून रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ त्याचा वाद अजूनही कायम आहे। नक्की कोणाला जाणार याबाबतीत नाहीये। निश्चित पंकज, त्यामुळे जागा वाटपाचा तिढा कधी सुटतोय पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।